राजेंद्र गायकवाड, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बार्शी। आज मागील 6 महिन्यापासून वर्षापासून बार्शी शहरातील महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुरेश कोराडे व सहाय्यक अभियंता गणेश कांबळे आणि व्यवस्थापक संदीप जाधव या तिघांची चौकशी लावण्यात आली होती। भ्रष्टाचाराची चौकशी, या चौकशीमार्फत ही समिती जी नेमण्यात आली होती त्या शासनाच्या वतीने त्या समितीच्या निदर्शनास हे तिघजण दोषी आढळून आलेले आहेत भ्रष्टाचाराचे। म्हणजे त्यांनी जे येथील कॉन्ट्रॅक्ट होते त्या कॉन्ट्रॅक्टची एकाच कामाची 4-4 बिलं उचलायची आणि 4-4 बिलं उचलून कार्यकारी अभियंता बी हेच, सहाय्यक अभियंता बी हेच, व्यवस्थापक बी हेच, एकाच नावानं बिलं उचलणे आता मागील 1-2 वर्षापासून यांचा घोटाळा चालू होता आणि त्यांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून मग पर्दाफाश झालून हे दोषी आढळले असून सुद्धा हे अजून इथं ड्युटीवर कसे काय, म्हणून यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी। आणि त्याच्यातले कालपासून परवा दिवशीपासून मी वरिष्ठाकडे मागणी करत होतो, निवेदन दिलं होतं आणि बार्शीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय श्री कुकडे साहेब, डीवायएसपी साहेब, नालकुल साहेब यांनी MSCBची केली असता आणि बारामतीचे डिव्हिजनचे साहेब यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ कारवाई करतो। म्हणून काल कार्यकारी अभियंता सुरेश कोराडे याच्यावर कारवाई केली असून निलंबनाची कारवाई झाली असून राहिलेले दोघं ते गणेश कांबळे आणि तिथे दुसरा संदीप जाधव यांना काय राहिलेली चोरीची बिलं क्लिअर करायला इथं ठेवलं काय, म्हणून त्यांना राहिलेल्या 2 चोराला सुद्धा तात्काळ निलंबन करून यांना जी शासन कायद्याप्रमाणे निलंबित झाल्यावर अर्धी पगार देतंय ते अर्धी पगार सुद्धा देऊ नका। ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडनं यांची अर्धी पगार कट करून राहिलेली जी शासनाचे गोरगरीब जनतेचे जे पैसे लुटल्यात यांच्याकडनं रिकव्हरी करा, ही माझी मागणी असून इथून पुढे जर कार्यालयात असला घाणेरडा प्रकार झाला, गोरगरिबाच्या मण्यावरचं टाळूवरचं लोणी खाण्याची जर यांनी चालू केली पद्धत तर ह्यांच्या तोंडाला काळं फासून चपलीचा हार घातल्याशिवाय असलं तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माझी महावितरणाच्या अधिकाऱ्याला विनंती आहे। म्हणून हे राहिलेल्या 2 चोराला सुद्धा जोपर्यंत हे हकलत नाहीत तोपर्यंत मी इथनं आमचं अर्धनग्न हलकीनाद आंदोलन थांबणार नाही। बार्शी शहरात गोरगरीब जनतेचे लाईट मीटर कट करण्यासाठी ही महावितरणचे अधिकारी एखादं मेलेलं जनावर कसं असतं त्याच्यावर गिधाड तुटून पडतात, अशी तुटून पडतात। तरी माझी या महावितरणच्या अधिकाऱ्याला विनंती आहे की बार्शी तालुक्यातले 31 खडीकरेशर आहेत, त्यांच्याकडे लाखो रुपये थकबाकी आहे आणि धनदांडके बार्शीतले व्यापारी, उद्योजक, हॉटेलवाले यांच्याकडे जी थकबाकी आहे या धनदांडकेची थकबाकी आधी वसूल करा, मग गोरगरीब झोपडपट्टीकडे तुम्ही वळा। जर तुम्ही झोपडपट्टीतल्या गोरगरीब जनतेची 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपयासाठी जर लाईट कट करायला खांबावर चढले तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तुम्हाला खांबावरनं खाली उतरू देणार नाही, एवढी तुम्हाला मी वॉर्निंग देतो आणि विनंती मी असं ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी जाहीर करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी।